वयाच्या 9व्या वर्षी गायला सुरुवात करणारी अमेरिकन गायिका, गीतकार, संगीतकार आणि रंगमंच कलाकार केटी पेरी सध्या तिच्या रोमॅन्टिक फोटोजमुळे चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना डेट करतीये आणि लवकरच त्यांच्याशी लग्न करणार आहे. ट्रुडोसोबत अनेक फोटोंमध्ये दिसल्यापासून केटी चांगलीच चर्चेत आहे. केटी पेरीचा जन्म कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा इथे झाला. तिच्या वडिलांचं नाव मॉरिस कीथ हडसन आणि आईचं नाव मेरी क्रिस्टन पेरी आहे. तिला एक बहीण आणि एक भाऊ आहे. केटी 11 वर्षांची होईपर्यंत तिच्या कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती. तिचे पालक धार्मिक होते म्हणून त्यांनी केटीला धार्मिक शाळांमध्ये दाखल केलं. सुरुवातीला केटीला फक्त धार्मिक संगीत ऐकण्याची परवानगी होती. तिने तिच्या मैत्रिणींकडून पॉप संगीताबद्दल शिकली, जे तिला लोकप्रिय गाण्यांच्या सीडी देत असत. यामुळे केटीला पॉप गायिका बनण्याची इच्छा निर्माण झाली. वयाच्या 9व्या वर्षी तिनं तिच्या पालकांना पटवून दिलं आणि संगीत शिकण्यास सुरुवात केली. या काळात तिनं चर्चमध्येही गायन केलं. गिटार शिकल्यानंतर केटीनं सार्वजनिकरित्या स्वतःची गाणी गायला सुरुवात केली. त्यानंतर ती नृत्य देखील शिकली. संगीतात करिअर करण्याच्या उद्देशानं ती वेस्टच्या संगीत अकादमीमध्ये सामील झाली. तिथं ती इटालियन ऑपेरा शिकली, पण तिचा आवाज पूर्णपणे वेगळा होता. जेव्हा रॉक कलाकार स्टीव्ह थॉमस आणि जेनिफर यांना हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी तिला टेनिसची राजधानी नॅशविल इथे ते घेऊन गेले, ज्याला म्युझिक सिटी म्हणूनही ओळखलं जातं. तिथे केटीनं तिचं लेखन आणि गायन कौशल्य सुधारलं आणि गिटार वाजवायलाही ती शिकली. डेमो टेप्स रेकॉर्ड करण्यास त्या ठिकाणी तिने सुरुवात केली. तिचा पहिला धार्मिक अल्बम केटी हडसन 2001 मध्ये रिलीज झाला. हा अल्बम केटीला तिच्या पात्रतेनुसार ओळख मिळवून देऊ शकला नाही. जेव्हा तिची धार्मिक गाणी सादर करण्यात अपयशी ती ठरली, तेव्हा तिनं लोकप्रिय संगीताकडे लक्ष वळवलं. या काळात तिनं काही गाणी रेकॉर्डही केली, पण ती गाणी किंवा अल्बम कधीही रिलीज झाले नाहीत. 2005 मध्ये केटीने एका चित्रपटासाठी गाणं गायलं. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड आणि गुड बाय फॉर नाऊ यासारख्या गाण्यांनी तिला काही प्रमाणात ओळख मिळवून दिली. पण तिनं स्वप्नात पाहिलेलं यश तिला अजूनही मिळालेलं नव्हतं. त्यानंतर 2007 मध्ये तिनं कॅपिटल रेकॉर्ड्सशी करार केला. तेव्हा एक जीवन बदलणारा क्षण आला. तिचं पहिलं गाणं आय किस्ड अ गर्ल 2008 मध्ये रिलीज झालं. या गाण्याने तिला एका रात्रीत स्टार बनवलं. हे गाणं बिलबोर्ड टॉप 100 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं. 2008 मध्ये केटीनं तिचा दुसरा अल्बम वन ऑफ द बॉयज रिलीज केला. त्याच्या जवळपास 17 लाख प्रती विकल्या गेल्या. केटी पेरी संगीत क्षेत्रात खळबळ माजवत होती. तिच्या संगीतमय यशानंतर ती एक्स फॅक्टर या टीव्ही शोमध्ये पाहुणी न्यायाधीश म्हणूनही दिसली. पॉप आयकॉन मायकल जॅक्सनसह त्याच्या नावावर एका अल्बममधील 5 गाणी बिलबोर्ड टॉप गाण्यांच्या चार्टवर पोहोचवण्याचा विक्रमही आहे. बिलबोर्ड हे एक अमेरिकन मासिक आहे, जे हॉलिवूडमधील टॉप गाण्यांची यादी प्रकाशित करतं. गाण्याच्या लोकप्रियतेसाठी हा एक सुस्थापित बेंचमार्क आहे. तिचा गायनाचा प्रवास सुरू असतानाच 2010च्या 23 ऑक्टोबरमध्ये राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाजवळ पारंपरिक हिंदू पद्धतीनं केटीनं रसेल ब्रँडशी लग्न केलं. त्यानंतर अवघ्या 14 महिन्यात म्हणजेच 30 डिसेंबर 2011 रोजी त्या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर तिनं अभिनेता ऑर्लॅंडो ब्लूमशी डेट केलं आणि 2018 मध्ये त्यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यांना एक मुलगी डेझी डो आहे. त्या दोघांचाही संसार 10 वर्षांनंतर 2025 मध्ये हे जोडपं वेगळं झालं. त्यानंतर आता सध्या कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना ती डेट करते आहे आणि लवकरच त्यांच्याशी लग्न करणार असल्याची घोषणाही तिनं केली आहे. त्याचबरोबर केटी 2013 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधीची सदिच्छा दूतही बनली. जगातील सर्वात असुरक्षित मुलं आणि किशोरवयीन मुलांचं जीवन सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करणं आणि पाठिंबा एकत्रित करणं हे तिचं ध्येय आहे. तिथे असताना तिने मडागास्कर आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये मुलांचं शिक्षण, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं. केटीच्या डार्क हॉर्स या गाण्यानं इतिहास रचला. केटी पेरीच्या हिट गाण्यांमध्ये रोअर, फायरवर्क, डार्क हॉर्स आणि
टीनेज ड्रीम यांचा समावेश आहे. डार्क हॉर्सनं इतिहास रचलाय. युनायटेड स्टेट्समध्ये 20 दशलक्षाहून अधिक युनिट्स विकले, ज्यामुळे ती असे करणारी पहिली महिला कलाकार बनली आहे. तर या सर्वोत्कृष्ट गायिका, गीतकार आणि संगीतकार रंगमंच कलाकार केटी पेरीला तिच्या भावी आयुष्यासाठी संविधान न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा. संविधान न्यूज